आणि आमचीच टाळी आमचंच वजन मनोज दादाचं वाढल्याबद्दल अनेक महिलांवरती अत्याचार झाला, लाठीचार झाला, अनेकांचं रक्त या आंदोलनामध्ये सांडलं। मात्र या आंदोलनाला आज 1 वर्ष पूर्ण झालंय आणि तुम्ही आयुष्याची 100 पार करावी अशी सर्वसामान्य या चळवळीतील आणि लढणाऱ्या सर्व मराठा सेवकांची इच्छा आहे। जगद्गुरु संत तुकोबाराय म्हणतात, बरे झाले देवा कुणबी केलो। म्हणजे मराठवाड्यामध्ये शासकीय नोंदी उपलब्ध असतानाही दुर्दैवानं त्या नोंदी या ठिकाणी रेकॉर्डवर कोणी घेत नव्हतं। रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करून पायाला भिंगरी बांधून दादा आणि सर्व सहकारी रात्रंदिवस समाज बांधवांच्या एकीकरणासाठी, प्रबोधनासाठी आणि मराठा आरक्षणाच्या जनजागृतीसाठी महाराष्ट्रभर फिरत आहेत। धनगर समाजालाही आरक्षण मिळालं पाहिजे या बाबतीत दादा सतत संघर्ष करत आहेत। त्या लढ्याला पाठबळ देण्यासाठी आमच्यासारखे असंख्य सहकारी त्यांच्या कायम सोबत आहोत। परंतु त्याची दखल घेत त्यांनी फक्त सगळे सैराचं नोटिफिकेशन काढलं, परंतु त्याचे खऱ्या अर्थाने कायद्यात रूपांतर करून अंमलबजावणी अद्यापपर्यंत केलेली नाही। नमस्कार, जय जिजाऊ जय शिवराय। ज्ञानदेव काशीद ऑफिशियलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या लढ्याला 29 ऑगस्ट रोजी 1 वर्ष पूर्ण होत आहे। 1 वर्षामध्ये अनुभवलेले जरांगे पाटील, मराठा आरक्षण चळवळ, 1 वर्षात मराठा समाजाला काय मिळालं, मराठा समाजाने काय गमावलं, हा संघर्ष कसा होता, हे सगळं जाणून घेणार आहोत आपण। बीडमधील मराठा समाजासाठी कार्य करणारे, राजकारणाशी समाजकारणाशी निगडीत असलेले काही व्यक्तिमत्व, काही पत्रकार आणि हा संपूर्ण लढा 1 वर्षाचा अनुभव त्यांचा काय होता हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी आपलं चॅनल सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या महत्त्वाच्या प्रतिक्रिया इथे नोंदवायला विसरू नका। सर्वांना जय शिवराय। आज मनोजदादांच्या आंदोलनाला 1 वर्ष पूर्ण होतंय। 29 ऑगस्टला पैठण फाटा शहागड येथील खुटा चौकातील या सभेपासून सुरुवात झालेलं हे आंदोलन आणि 1 तारखेला आपल्या महिला भगिनींसह वृद्ध आणि लहान थोरांवर झालेला लाठीचार्ज आणि गोळीबार या घटनेमुळे हे आंदोलन सर्व महाराष्ट्रात गेलं आणि दादांनी या दरम्यानच्या आत्तापर्यंतच्या काळात 5 उपोषणं या वर्षभरात केलेली आहेत आणि रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करून पायाला भिंगरी बांधून दादा आणि सर्व सहकारी रात्रंदिवस समाज बांधवांच्या एकीकरणासाठी, प्रबोधनासाठी आणि मराठा आरक्षणाच्या जनजागृतीसाठी महाराष्ट्रभर फिरत आहेत। आणि या 1 वर्षात मराठा समाजाला या आंदोलनानं खूप काही दिले। अनेकांच्या कुणबीच्या नोंदी सापडलेल्या आहेत, अनेकांना प्रमाणपत्र मिळून नोकरीचा लाभ मिळालेला आहे आणि जे आपण न मागितलेलं 10% आरक्षण आपण मागितलं नव्हतं, परंतु ते आरक्षणसुद्धा याच आंदोलनानं दिलेलं आहे। मुलींचं मोफत शिक्षणसुद्धा याच आंदोलनामुळे मिळालेलं आहे आणि मराठा समाजाचा खूप मोठा दबाव, आजपर्यंतच्या इतिहासात कधी नव्हे एवढा प्रचंड मोठा दबाव सर्वपक्षीय राज्यकर्त्यावरती मराठा समाजाचा निर्माण झालेला आहे। आणि मनोजदादांच्या रूपानं आज महाराष्ट्राला, या 6 कोटी मराठा समाजाला एक चारित्र्य संपन्न, निष्कलंक, निस्वार्थी आणि कुठल्याही पदाला आणि पैशाला बळी न पडणारा एक नेता मराठा समाजाला मिळाला आहे। त्यामुळे आता मराठा समाजाचं येणाऱ्या काळात निश्चित भलं झाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास घेऊन या वर्षपूर्तीनिमित्त नवा संकल्प करून आम्ही मनोजदादांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहकार्यानं 6 कोटी मराठा समाजाच्या राहिलेल्या आरक्षणासाठीचा प्रयत्न कायम ठेवेल आणि नक्की या आरक्षणाच्या लढ्यात मनोजदादाला आणि मराठा समाजाला यश मिळेल एवढीच अपेक्षा या प्रसंगी व्यक्त करतो। मनोजदादा जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आरक्षणाच्या आंदोलनाला आज 1 वर्ष पूर्ण होत असून खऱ्या अर्थाने ही चळवळ अनेक माध्यमातून दादांनी टिकून ठेवलेली आहे। अनेकदा या दरम्यान दादांनी त्या ठिकाणी उपोषणाचं हत्यार उपसवलं, त्याचबरोबर अनेक ठिकाणी सभेच्या माध्यमातून जनजागृती केली, समाज एकत्रित केला, परंतु शासनाला अजूनसुद्धा त्याची जाग येत नाही आहे। त्याचबरोबर दादांनी त्या ठिकाणी मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला आणि मुंबईला जाण्यासाठी त्या ठिकाणी आंतरवाली या ठिकाणाहून मुंबईला जाण्यासाठी लाखो लोक त्या ठिकाणी मुंबईमध्ये सामील झाले, परंतु त्याची दखल घेत त्यांनी फक्त सगळे सैराचं नोटिफिकेशन काढलं, परंतु त्याचे खऱ्या अर्थाने कायद्यात रूपांतर करून अंमलबजावणी अद्यापपर्यंत केलेली नाही। दादांच्या ज्या मागण्या आहेत, मराठा समाजासाठी ज्या चळवळीमध्ये मागण्या केल्या आहेत, आरक्षण असेल,
हैदराबाद गॅझेट मराठवाड्यासाठी लागू करा हा विषय असेल, त्याचबरोबर इतर सगळ्या ज्या मागण्या आहेत मराठा समाजाच्या त्या त्वरित शासनाने दखल घेऊन त्वरित मंजूर कराव्यात, म्हणजे येणाऱ्या काळामध्ये समाजाला न्याय भेटेल. दादांनी केलेल्या एवढ्या मोठ्या एकत्रित मराठा समाजाचा विजय होईल अशा प्रकारची भावना एकत्रित मराठा समाजाच्या सगळ्या चळवळीमधनं दिसून येते. आम्ही सुद्धा त्या निमित्ताने आता उद्याच्या 9 तारखेला परत बीड तालुक्यामध्ये विधानसभेमध्ये त्या ठिकाणी घोंगडी बैठकीच्या माध्यमातून सबंध समाज त्या ठिकाणी एकत्रित येणार आहे. मराठा संघर्ष योद्धा माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या मराठा आरक्षणाच्या लढ्याला उद्या 1 वर्ष होत आहे. 1 वर्षामध्ये शासनाने आम्हाला जे मिळालं नव्हतं ते मिळवून देण्याचं काम मनोजदादांनी केलंय. राहिलेल्या लोकांना मिळवून देण्यासाठी हा लढा चालू आहे. या लढ्यामध्ये खूप मोठ्या लोकांचं योगदान आहे. मनोजदादासारखा एक खंबीर नेतृत्व मराठा समाजाला मिळालं आणि या लढ्याचं यशामध्ये रूपांतर झालंय. आज जर जिल्ह्यामध्ये पाहिलं तर खूप बीड जिल्ह्यामध्ये असे गावं आहेत की ज्या गावामध्ये मराठा समाज हा कुणबी असल्याचे पुरावे मिळालेले आहेत 1967चे. त्याप्रमाणे मराठा आरक्षणाच्या ज्वलंत प्रश्नासाठी मनोजदादा या ठिकाणी झगडत आहेत आणि त्यांनी हा जो लढा सुरू केलाय त्या लढ्याला पाठबळ देण्यासाठी आमच्यासारखे असंख्य सहकारी त्यांच्या कायम सोबत आहोत. ते जे भूमिका घेतील त्या भूमिकेसोबत आम्ही कायम असू. त्यांनी घेतलेली भूमिका ही आमच्यासाठी आणि समाजासाठी एक आदेश म्हणून आम्ही तिला पाळू आणि त्या आदेशाचं आम्ही पालन करू. दादांच्या संघर्षाला 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि मला चांगलं आठवतंय ज्यावेळी दादावर लाठीमार झाला तेव्हापासून तागायत म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये जवळपास त्यांच्या 4 सभा झाल्या, शांतता रॅली झाली. आता उद्याची 9 तारखेला घोंगडी बैठक आहे आणि या बैठकीसाठी सर्व मराठा सेवक कार्यकर्ते दादांच्या खांद्याला खांदा लावून इथं लढत आहेत. आणि दादांची जी मागणी आहे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळालं पाहिजे आणि सगळ्या सोयऱ्यांना पण ते मिळालं पाहिजे. त्याचबरोबर धनगर समाजालाही आरक्षण मिळालं पाहिजे. या बाबतीत दादा सतत संघर्ष करत आहेत आणि या संघर्षाला निश्चितच यश आल्याशिवाय राहणार नाही अशी आम्हाला खात्री आहे. आज मनोजदादा जरांगे यांच्या जी मराठा आरक्षणाचं आंदोलन आहे याला 1 वर्ष पूर्ण होत आहे. तसं पाहिलं तर खऱ्या अर्थाने हा लढा 30 वर्षापूर्वी सुरू झाला. स्वर्गीय अण्णासाहेब पाटील, स्वर्गीय विनायकरावजी मेटे साहेब यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर याच्यात जनजागृती केली आणि ह्या लढ्याचा चरण बिंदू मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये आज आपण साधलेला आहे. हे आरक्षणचा लढा आज खऱ्या अर्थाने एक चरण स्टेपवर आहे, एकदम उंच पातळीवरती आहे आणि आज ह्या लढ्यामुळं महाराष्ट्रातील जनतेला आणि विशेषतः मराठवाड्यातील जनतेला जे कुणबी प्रमाणपत्र मिळत नव्हतं ते कुणबी प्रमाणपत्र मोठ्या प्रमाणावर मिळाले. हे या लढ्याचं खूप मोठं यश आहे आणि ह्या सर्व मराठा समाजाला ओबीसी मधून जे त्यांच्या हक्काचं आरक्षण आहे तर हे हक्काचं आरक्षण मनोजदादा जरांगे यांच्या रूपाने आपल्याला मिळेल अशी आशा आहे. आणि हे आंदोलन अत्यंत यशस्वी झालं आणि यापुढेही सर्व समाज त्यांच्या पाठीशी उभा राहील आणि राहिलेली जी लढाई आहे ही लढाई आपण निश्चितपणाने जिंकू अशी मला खात्री. मराठा संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी आंतरवली सराटी येथे 1 वर्षापासून जे आंदोलन सुरू केलेलं आहे याला या ठिकाणी आज वर्ष या ठिकाणी पूर्ण होत आहे. आणि 1 वर्षामध्ये खऱ्या अर्थानं मागं वळून पाहताना मनोजदादांच्या आंदोलनाच्या माध्यमातून मराठा समाजाला मोठ्या प्रमाणामध्ये विश्वास या ठिकाणी मिळाला की एक निस्वार्थी भावनेचा या ठिकाणी एक नेता आपल्याला मिळाल्याची सार्थ भावना समाजामध्ये या ठिकाणी निर्माण झालेली आहे. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर सर्व समाजाचं संघटन करणारा महाराजांच्या नंतर म्हणून या ठिकाणी मनोजदादांचं नाव आदरानं आज सर्वत्र घेतलं जात आहे. मनोजदादांच्या या आंदोलनाच्या माध्यमातून मराठा समाजाला खरं तर कुणबी प्रमाणपत्र हे विदर्भातील मराठा समाजाला मिळाले यापूर्वीच मिळालेलं होतं. मराठवाड्यामध्ये शासकीय नोंदी उपलब्ध असतानाही दुर्दैवानं त्या नोंदी या ठिकाणी रेकॉर्डवर कोणी घेत नव्हतं. पण मनोजदादांच्या आंदोलनाच्या माध्यमातून याला खऱ्या अर्थानं वाचा फुटली आणि
या नोंदी रेकॉर्डवर आल्या. जो मराठा या ठिकाणी ज्याला आम्ही आरक्षणासाठी आंदोलन करत होतो, या मराठा समाजाला कुणबी म्हणून, ओबीसी म्हणून या ठिकाणी प्रमाणपत्र मोठ्या प्रमाणामध्ये मराठवाड्यामध्ये मिळाले आणि याचा लाभ आज महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये हजारो विद्यार्थ्यांना नोकऱ्या या ठिकाणी या प्रमाणपत्राचा आधार घेऊन नोकऱ्या मिळाल्याचं या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. शासकीय सेवेमध्ये या ठिकाणी मुलं लागलेले आहेत. खऱ्या अर्थानं वेगवेगळ्या राजकीय पक्षामध्ये विभागलेला मराठा एका जागेवर आणायचं काम या आंदोलनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी केलेलं आहे. हेच हे आंदोलनाचं मोठं यश असं या ठिकाणी मी मानतो. जय जिजाऊ जय शिवराय. संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या लढ्याला आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. आपण पाहिलं संघर्ष योद्धा हा संघर्ष किती करत आहे आणि याकडे महाराष्ट्र शासनचं दुर्लक्ष आहे. आंतरवाली सराटीमध्ये महिलांवर लाठीचार्ज झाला. मराठा समाजाचे युवक आज बरेचसे बलिदान गेले. याकडे ही महाराष्ट्र शासनचं लक्ष नाही. 1 वर्ष पूर्ण होत असताना कसा मराठा समाज एकत्र होत गेला संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली, आणि काडी लावण्याचं काम महाराष्ट्र शासन करत होतं. पण एकजुटीनं, एक दिलाने, एका विचाराने 1 वर्षामध्ये मराठा समाज जुटत गेला. 7 कोटी मराठा एकत्र कधी झाला हे सुद्धा महाराष्ट्र शासनला कळालं नाही. आता ज्या मागण्या होत्या संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटीलच्या, त्या सुद्धा अंमलामध्ये आल्या. त्याचा सुद्धा मराठा मावळ्यांनी, माता भगिनीने, मराठा युवक तरुणींनी याचा फायदा घेतलेला आहे. एकजूट, एक दिलानी, एका विचाराने संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील जी भूमिका घेतील त्या संदर्भामध्ये आम्ही सर्वच मराठा माता भगिनी महाराष्ट्रातून एकत्र त्यांच्या पाठीशी राहणार आहोत. इथून पुढचा निर्णय जे दादा घेतील तोच राहील. त्यासाठीच हे आंदोलन जे होतं ते सरकारला वाटलं कुठंतरी मी फोडीत काढील, त्याच्यामध्ये बरेचसे लोक फोडले, पण नाही, ते सुद्धा महाराष्ट्र शासनाला जमलं नाही. 1 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आणि आमचीच टाळी, आमचंच वजन मनोज दादाचं वाढल्याबद्दल मी मनोज दादा जरांगे पाटील यांचं अभिनंदन, कौतुक करते. 1 मराठा कोटी मराठा. मराठा मावळांना मानाचा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे. मराठा संघर्ष योद्धा माननीय मनोज दादा जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठी, ओबीसीतून आरक्षण मिळण्यासाठी 29/8/2023 पासून आंतरवली सराटी येथून मराठा समाजाची, मराठा कुणबी आरक्षणाची पंढरी आणि मराठा आरक्षणाचा पांडुरंग मराठा संघर्ष योद्धा यांनी आतापर्यंत जवळपास 5 ते 6 उपोषण केलेले आहेत आणि 17 दिवसाचं उपोषण करून समाजासाठी लढायचं ठरवलेलं आहे. तरी सुद्धा शासन म्हणजे या लोकशाहीमध्ये 5-5, 6-6 उपोषण करून आणि 7 कोटी मराठा समाजाचा आवाज रस्त्यावर उतरून आंदोलन केलेलं आहे. आणि आजपर्यंत अण्णासाहेब पाटील, कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांच्या बलिदानापासून ते आजपर्यंत 29/8/2024 पर्यंत या लढ्याला आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. आणि जे आमच्या शंभरो नाही शेकडो बांधवांचे बळी गेलेले आहेत, तर आमचं म्हणणं आहे आमच्या मराठा समाजाचे आणखी किती बळी घेणार. मराठा समाज हक्काचं मागतोय. मराठा जगद्गुरु संत तुकोबाराय म्हणतात, बरे झाले देवा कुणबी केलो. म्हणजे मराठा समाज जे हक्काचा आहे तोच मागतो, त्याच्या व्यतिरिक्त काही मागत नाही. आणि मराठा समाजाला राजकारणात जायची अजिबात इच्छा नाही. हे शासनाने लवकरात लवकर ओळखावं अशी आमची कळकळीची विनंती आहे. मराठा समाजाला राजकारणात जायचं नाही. फक्त मराठा समाज हा मराठा कुणबी आरक्षणासाठी लढतो आहे आणि आम्हाला आमच्या हक्काचं पाहिजे, दुसऱ्याचं आम्हाला पाहिजे नाही. आम्ही मराठा कुणबी होतो, आहोत आणि राहणार. आणि हे देऊन मराठा समाजाचा आणि मराठा संघर्ष योद्धा
मनोज जरांगे पाटलांचा आणि 7 कोटी मराठ्यांचा महाराष्ट्र शासनाने अंत पाहू नये आणि लवकरात लवकर आरक्षण देऊन समाजाला न्याय द्यावा। न्याय जर नाही दिला तर इथून पुढे 7 कोटी मराठा समाज जरांगे पाटील म्हणतील तसं अशा पद्धतीनं जरांगे पाटील म्हणतील तशा पद्धतीनं महाराष्ट्रातला मराठा समाज त्यांच्या पाठीमागं ताकदीनिशी उभा राहून ते जी पुढची दिशा ठरवतील त्या पद्धतीने आता 9 तारखेला बीडमध्ये घोंगडी बैठक आयोजित केलेली आहे आणि इथून पुढे महाराष्ट्रात घोंगडी बैठक आयोजित केलेल्या आहेत। या माध्यमातून आम्ही महाराष्ट्र शासनाला इशारा देतो की आमचं आरक्षण लवकरात लवकर द्यावं। सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय। आपल्या संघर्ष योद्धा माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांचं जी मुहूर्तमेढ आपण आरक्षणाची आंतरवली सराटीतून जी रवली ती अख्ख्या महाराष्ट्रात नव्हे तर अख्ख्या जगभरात याची नोंद घेतली गेली। येवाना गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्येही याचे सभेचं रेकॉर्ड ब्रेक झालं। अशा ह्या आंदोलनाला 1 वर्ष पूर्ण होत आहेत आणि 1 वर्ष पूर्ण होता या आंदोलनातून मिळालेलं काय हे पण फार महत्त्वाचं आहे। या आंदोलनातून प्रत्येकाला जवळपास लाखो लोकांना कुणबी प्रमाणपत्र त्याचा मीही वाटेकरी आहे, मलाही कुणबी प्रमाणपत्र, माझ्या घरच्यांना कुणबी प्रमाणपत्र माननीय संघर्ष योद्धा मराठा योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्यामुळं मिळालं। अनेक मुलं या कुणबी प्रमाणपत्र डॉक्टर पदवी किंवा एक वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये नोकरीला लागले। याचं सर्वस्व श्रेय माननीय मराठा योद्धा मनोजदादा जरांगे पाटलाला जात आहे। या आरक्षणामुळं या आंदोलनामुळं आपल्या समाजाला नव्हे तर इतरही समाजाला त्याचा लाभ इनडायरेक्टली मिळाला। तो कसा तर ह्या आंदोलनामुळं सर्व मुलींना मोफत शिक्षण मिळालं। तसंच या आंदोलनामुळं मराठा योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळं प्रत्येक सर्वसाधारण घरातल्या लोकांना आज तुम्ही पाहायला गेला तुम्ही वेगवेगळ्या योजना सरकार देत आहे, हे कशाचं फलित आहे तर हे आंदोलनाचं फलित आहे। कारण याचा दबाव मराठ्यांचा दबाव हा पूर्ण आंदोलनाचा दबाव शासनावर पडत आहे आणि या दबावामुळं वेगवेगळे तुम्हाला भरमसाठ ऑफर जे म्हणतात ना धमाकेदार ऑफर मिळत आहेत। तर या आंदोलन निश्चितच सरकारने याचा गांभीर्याने विचार केला आणि करणार आहोत। मला अपेक्षा आहे मुख्यमंत्र्याकडून येवाना 100% अपेक्षा आहे की ते निश्चितच मराठा समाजाला आरक्षण देतील। कारण तुम्ही जे 1 वर्ष 1 महिना हे लांबवलं आहे इलेक्शन, याचा आम्हाला पण वाटतंय की तुम्ही निश्चितच याचा मराठा समाजाचा विचार आणि जर नाही केला तर याचं काय होईल येत्या मागच्या इलेक्शनमध्ये मराठा समाजाने दाखवून दिलं आहे। आता तर नाव घेऊन पाटील म्हणतात, नाव घेऊन पाडलं जाईल, निश्चितच ते होईल। त्याचं जर तुम्हाला जर भुईसपाट सगळा पक्ष होतील, कोणाचं काय होईल गॅरंटी नाही। त्याच्यामुळे सर्वांना हात जोडून विनंती आहे सरकारला की आपण याचा गांभीर्याने विचार करा, नाहीतर आपण ज्या सगळ्या सामोरे जावं लागेल। ह्यातून या आरक्षणातून जे मिळालं या सर्वांसाठी सर्व यात पुण्य कोणाला आणि फलित कोणाला जाते तर आमच्या दैवताला मनोजदादा जरांगे पाटलाला जात आहे। आपण या ठिकाणी शांतता बैठक जबरदस्त पद्धतीने यशस्वी केली होती, तशीच घोंगडी बैठक या ठिकाणी यशस्वी करावी एवढं या ठिकाणी मी आवाहन करतो। 1 वर्षापासून मराठा आरक्षणासाठी लढणारे तुमचे आमचे सर्वांचे संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील 1 वर्षापासून मराठा समाजाच्या लढ्यासाठी लढत आहेत। परंतु या लढ्याला आजपर्यंत पाटलाला या सरकारनं झोपेचं सोंग घेतलेल्या सरकारनं याची दखल घेतलेली नाही। महिलांवरती अत्याचार असतील, मराठा समाजाने किती आंदोलन करायचं हा देखील प्रश्न या ठिकाणी मराठा समाजाच्या सर्वच लहानापासून ते थोरापर्यंत पोहोचलेला आहे की मराठा समाजाचे आंदोलन या सरकारला या लोकशाहीचं राज्य म्हणता तुम्ही, मग मराठा समाजाचे अनेक आंदोलन तुम्ही पाहितले की आंदोलनामध्ये मराठा समाजाचे शांततेचे आंदोलन पाहितले, मराठा समाजाने धरणे धरले, मराठा समाजाने मोर्चे काढले, मराठा समाजाने मुंबईपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला, परंतु या नाकर्ते सरकारनं मराठा समाजाचा घात का केला असा देखील प्रश्न आमसारख्या मराठा सेवकाला पडत आहे की मनोजदादा जरांगे पाटलांनी तुमचं काय केलं, मराठा समाजाने काय केलं हे देखील सरकारने याचा बारीक विचार करावा की मराठा समाज का या लोकशाहीमध्ये ग्राह्य धरले जात नाही का। मराठा समाजाचे युवक या ठिकाणी नोकरी एक मार्गाने गेले म्हणजे त्यांचा विचार केला जात नाही का। मराठा समाजाच्या 303 आत्महत्या होतात ते काय ग्राह्य धरले जात नाहीत का, हा देखील प्रश्न आमसारख्या युवकाला होतोय। म्हणून येणाऱ्या काळामध्ये
या सरकारला लोकसभेच्या इलेक्शनमध्ये मराठा समाजाने दाखवून दिलेला आहे, म्हणून येणाऱ्या विधानसभेत देखील या सरकारने विचार करावा। अशा कित्येक योजनेच्या तुम्ही घोषणा जरी केल्या, परंतु मराठा समाज या घोषणेला बळी पडणार नाही याची देखील तुम्ही मागच्या इलेक्शनमध्ये याची पावती मराठा समाजाने दिलेली आहे। म्हणून या सरकारला जाहीरपणे आव्हान आहे मनोजदादा जरांगे पाटलाच्या माध्यमातून की तुम्ही आमचा अंत पाहू नका। तुम्हाला भविष्यामध्ये सत्तेमध्ये राहायचे असेल तर मराठा समाजाच्या आरक्षणाचा विचार केल्याशिवाय तुम्हाला या खुर्चीवरती मराठा समाज बसवून देणार नाही, हे देखील तुम्हाला जाहीर आवाहन करतो। कारण की मी एक गोष्ट जाता सांगणार आहे, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, मनोजदादा जरांगे पाटलाशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला। मित्रांनो, जय जिजाऊ, जय शिवराय। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भीम। वास्तविक पाहता आज 29 ऑगस्ट रोजी संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटलांनी जो लढा सुरू केला त्या लढ्याला 1 वर्ष पूर्ण झालेले आहे। दुर्दैवाने मी या ठिकाणी सांगू इच्छितो की कैलासवासी अण्णासाहेब पाटलानंतर या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा प्रामाणिक लढा कधीच झाला नाही। संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटलांनी या ठिकाणी 1 वर्षापूर्वी जो लढा सुरू केला आहे तो लढा आज या ठिकाणी लढा राहिला नसून एक महालढा या ठिकाणी निर्माण झालेला आहे। मी कोणी समन्वयक, राजकीय पुढारी किंवा मोठी व्यक्ती नाही, तर छत्रपती शिवराय आणि मनोजदादा जरांगे पाटलांचा एक मराठा सेवक, या चळवळीतील आरक्षण चळवळीतील एक सामान्य मावळा आहे। या ठिकाणी मला एक गोष्ट आवर्जून सांगायची की कैलासवासी अण्णासाहेब पाटलांचा जो बंद पडलेला आरक्षणाचा लढा होता त्याची धुरा मनोजदादा जरांगेंनी हातात घेतल्यानंतर अतिशय स्वाभिमानी, निर्भीड, निस्वार्थी असणाऱ्या मनोज जरांगे पाटलांनी खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातच नाही तर जगात मराठा आरक्षणाचा जो झेंडा फडकवलेला आहे हा खरोखरच वाखाणण्याजोगा आहे। दादा निस्वार्थी असल्यामुळे आज मराठा समाजाचा ते स्वाद झालेले आहेत। 1 वर्षाचं फलित आरक्षणाचं काय असं जर कुणी विचारलं जगात तर मी या ठिकाणी एका वाक्यात सांगेन की प्रामाणिक लढ्यामुळे संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील हे मराठा समाजाच्या आरक्षणाचा श्वास झालेले आहेत। आणि श्वास ज्या दिवशी बंद पडेल त्या दिवशी त्या माणसाच्या देहाला काय अर्थ नसतो, त्याप्रमाणे मनोजदादा जरांगे पाटील हे श्वास झालेले आहेत। ते जे आदेश देतील ते मराठा समाजाने तंतोतंत पाळलेले आहेत। आणि आज खऱ्या अर्थानं 1 वर्ष त्या लढ्याची सांगता झालेली आहे आणि त्यांच्या या अथक परिश्रमामुळे एखादा आरक्षण विरोधी, एखादा साप वारुळापाशी मुंग्याच्या गेल्यानंतर ज्याप्रमाणे मुंग्या तुटून पडतात त्याप्रमाणे आज महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की जर कुणी आरक्षण विरोधी साप फणं काढण्याचा प्रयत्न केला तर तो ठेचून काढण्यासाठी संपूर्ण मराठा बांधव त्या मुंगीप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशात रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत। आणि म्हणून 1 वर्षामध्ये जो दादांनी विश्वास निर्माण केला तो खरोखरच छत्रपती शिवरायानंतर छत्रपती शिवराय हे आपले दैवत आहेत। परमपूज्य भगवा झेंडा हा आपल्या या लढ्याचं निशाण आहे, पवित्र निशाण। आणि मनोजदादा जरांगे पाटील हे त्यांच्या कार्यातून सरसेनापती ठरलेले आहेत। मी या ठिकाणी एकच सांगतो की 1 वर्षाच्या लढ्याने मनोजदादा जरांगे पाटलांनी मराठा समाजासह 18 पगड जाती जमातीच्या लोकांना सोबत घेऊन ते चौंडीला गेले, ते वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन सर्व समाजाची मोठ बांधण्याचा प्रयत्न केला। 1 वर्षात त्यांनी मुस्लिम आरक्षणाला पाठिंबा दिला, धनगर आरक्षणाला पाठिंबा दिला आणि आज 18 पगड जाती जमातीतील जो दबलेला वर्ग आहे, जो उपेक्षित वर्ग आहे, त्याचा आवाज मनोजदादा जरांगे पाटील 1 वर्षामध्ये निर्माण झालेले नेतृत्व आहे ते। मी या ठिकाणी या माध्यमातून मनोजदादा जरांगे पाटलाला एकच निरोप देऊ शकतो, सांगतो तळागाळातील एक सर्वसामान्य कुणब्याचा शेतकऱ्याचा पोरगा म्हणून, दादा तुमची गरज आहे,
तुम्ही जो विश्वास, जो निस्वार्थपणे या महाराष्ट्राला एक विश्वासू नेतृत्व तुम्ही दिलं, आरक्षण योद्धा म्हणून तुम्ही सगळ्या देशभर जगभर गाजलात. तुम्हाला एकच विनंती, आरक्षण लढ्याला जसं तुम्ही अथक परिश्रमातून 1 वर्ष पूर्ण केलं, तसं तुम्ही आयुष्याची 100 पार करावी अशी सर्वसामान्य या चळवळीतील आणि लढणाऱ्या सर्व मराठा सेवकांची इच्छा आहे. भविष्य काळामध्ये 1 वर्षाच्या संकल्पपूर्तीमुळे या ठिकाणी मी एक शिवरायांचा आणि जरांगे पाटलांचा मावळा एकच या ठिकाणी तुम्हाला जाहीर सांगू इच्छितो की या आरक्षण लढ्याला, या प्रामाणिक लढ्याला जे कोणी राजकीय आणि जे कोणी दूषित हेतूने विरोध करतील त्यांचं राजकीय श्राद्ध महाराष्ट्रातील सर्वसामान्य तळागाळातील गोरगरीब शेतकरी, कष्टकरी, 18 पगड जाती जमाती मराठ्यांना सोबत घेऊन घातल्याशिवाय राहणार नाहीत. एवढंच या प्रसंगी 1 वर्ष लढ्याच्या पूर्तीनिमित्त तुमच्या समोर सांगतो आणि त्रिवार वंदन करतो. मनोजदादा पाटलांनी 1 वर्ष प्रामाणिक लढ्याला पूर्ण केले आणि या ठिकाणी थांबतो. जय शिवराय, जय भीम, जय महाराष्ट्र. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासह इतर प्रश्नांच्या संदर्भात उभे केलेल्या लढ्याला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. 1 वर्ष जरी या आंदोलनाला पूर्ण झालेलं असलं तरी मात्र जरांगे पाटील यांचा गेल्या अनेक वर्षांपासूनचा हा लढा आहे. मी जरांगे पाटील यांच्या आंदोलनासंदर्भातल्या बातम्या अनेक वर्षांपासून प्रकाशित करत आलेलो आहे. अनेक वर्षांपासून त्यांच्या आंदोलनाचं कव्हरेज देखील केलेलं आहे. आम्हाला आठवतं की भांबिरीमध्ये जरांगे पाटील यांची प्रकृती खालावलेली होती, त्यावेळेला सुद्धा मी त्या ठिकाणी पोहोचलो होतो, त्या ठिकाणचं कव्हरेज केलेलं होतं. छत्रपती संभाजीराजे यांच्यासोबत सुद्धा आम्ही गेलेलो होतो. मात्र जरांगे पाटील यांची प्रकृती खालावलेली असताना ते कोणाचंही ऐकत नव्हते. मात्र ज्यावेळेला मुख्यमंत्र्यांशी त्यांचं फोनवरून बोलणं झालं, त्यांना आश्वासन लेखी दुसऱ्या दिवशी देण्यात आलं, त्यानंतर जरांगे पाटलांनी त्या ठिकाणचं उपोषण सोडलेलं होतं. आणि त्यावेळेला सुद्धा जरांगे पाटील यांच्यासोबत गोद्या पट्ट्यातील शेकडो गावातील लोक होते आणि दररोज जरांगे पाटील यांच्या त्या ठिकाणच्या आंदोलनाला भेट देण्यासाठी संध्याकाळी माता माऊल्यांसह शेकडो लोक त्या ठिकाणी दाखल होत होते. अशा पद्धतीचं यापूर्वी सुद्धा आंदोलन होतं. मात्र ज्यावेळेला लाठीचार्ज झाला आणि या आंदोलनाने संपूर्ण राज्यभरामध्ये धग निर्माण झाली आणि हे आंदोलन पुन्हा पेटलं. जरांगे पाटील यांनी अंतरवाली सोडून पहिल्या टप्प्यातला दौरा सुरू केला. राज्यभरामध्ये झंझावती जरांगे पाटलांनी हे दौरे केले आणि सुरुवातीच्या या दौऱ्यांमध्ये जरांगे पाटलांच्या सत्कारासाठी रात्र आणि दिवस रस्त्यावरती लाखो लोक असायचे. छोट्याशा चौकामध्ये सुद्धा जरांगे पाटलांचा जर सत्कार असेल तर 10-20 हजाराच्या खाली लोक नसायचे, अशी परिस्थिती होती. ज्यावेळेला पहिला, दुसरा आणि जवळपास 4 ते 5 टप्प्यातले जे सुरुवातीचे दौरे होते त्यावेळेला राज्यातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये आमची जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत लोक आणि जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत जरांगे पाटलांच्या ताफ्यातील वाहनं होती. आम्हाला या संपूर्ण दौऱ्यामध्ये कधीही जरांगे पाटलांच्या ताफ्यातील गाडीचं टोक पाहायला मिळालं नाही आणि लोक ज्या ठिकाणी उपस्थित होत होते त्या ठिकाणच्या लोक कुठपर्यंत आहेत हे सुद्धा आम्हाला कधीच पाहता आलं नाही. एवढ्या लाखोच्या संख्येनं मला वाटतं या जगामध्ये पहिला व्यक्ती असेल ज्या व्यक्तीसाठी रात्र काय दिवस काय कुठलीही वेळ असली तरी मात्र तन मन आणि स्वतःचं धन लावून त्या ठिकाणी लोक या संपूर्ण चळवळीमध्ये जरांगे पाटलांच्या सोबत उभे होते. हा खरंच एक मोठा इतिहास आहे आणि याचा इतिहास पुन्हा कधीच घडणार नाही. अशी घटना कधीच या जगात सुद्धा, या पृथ्वी तलावर सुद्धा घडणार नाही असे या संपूर्ण लढ्यामध्ये आम्हाला अनुभव आलेले होते. मात्र हा संपूर्ण लढा चालवत असताना जरांगे पाटलांच्या विरोधात अनेक लोकांनी विष पेरण्याचं काम केलं. सत्ताधाऱ्यांसह, विरोधकांसह सर्व पक्ष, सर्व राजकारणी लोक, सर्व मोठ्या मोठ्या ताकदी या जरांगे पाटलांच्या विरोधात उभ्या होत्या. मात्र या सर्व ताकदींना उलथं करून, पालथं करून जरांगे पाटलांनी आपला लढा कायम तेवत ठेवला आणि आज या संपूर्ण लढ्याला 1 वर्ष पूर्ण झालं आहे. या लढ्यामध्ये अनेकांनी बलिदान दिलं आहे, अनेकांनी यासाठी आपलं सर्वस्व यासाठी दिलेलं आहे. अनेक महिलांवरती अत्याचार झाला, लाठीचार्ज झाला, अनेकांचं रक्त या आंदोलनामध्ये सांडलं. मात्र या आंदोलनाला आज 1 वर्ष पूर्ण झालं आहे आणि या आंदोलनानंतर जर पाहिलं तर मराठा समाजाला अनेक गोष्टी मिळाल्या आहेत. कुणबी प्रमाणपत्राच्या माध्यमातून 1.25 कोटी मराठ्यांना आरक्षण तर मिळालंच, मात्र सरसकट मराठ्यांना 10% SCBCचं आरक्षण मिळालं. याचबरोबर अनेक ठिकाणी, अनेक वेगवेगळ्या माध्यमातून
मराठा समाजासोबतच इतर समाजातील महिलांना, मुलांना आणि सर्वांनाच फायदा झालेला आहे। एवढंच काय तर सर्व जाती धर्मातील मुलींचं शिक्षण मोफत या सरकारने केलं, तो सुद्धा जरांगे पाटलाच्या आंदोलनाचाच इफेक्ट होता। आणि आज सुद्धा जे सरकार वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून थेट लोकांना मदत करतंय, थेट लोकांच्या खात्यामध्ये पैसे पाठवतंय, तो सुद्धा इफेक्ट हा जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा आहे। यामुळे हे आंदोलन ऐतिहासिक होतं, यानंतर असं आंदोलन उभं राहील असं मला तरी वैयक्तिक वाटत नाही। बघितलं मित्रहो, 1 वर्षाचा हा संघर्षाचा काळ कसा होता। मनोज दादा जरांगे पाटलांच्या ह्या लढ्याने महाराष्ट्राला काय दिलं, समाजाला काय दिलं, हे आपण सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून अनुभवलंय। मला वाटतं निश्चितपणे ह्या सगळ्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचल्या असतील। हा व्हिडिओ पुन्हा एकदा लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त आपल्या सगळ्यांच्या कॉमेंट्स लिहा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। जय जिजाऊ, जय शिवराय।